लाडकी बहीण योजनेची ई-KYC पुन्हा सर्वांना करावी लागणार। तर लाडकी बहीण योजनेची KYC पुन्हा सुरू होणार आहे। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केली त्यांनी ही देखील ई-KYC पुन्हा करायची आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलीच नव्हती किंवा ज्या महिलांची KYC चुकली होती अशा सर्व महिलांनी लाडक्या बहिणींनी KYC आता पुन्हा करायची आहे। का करायची, कशामुळे करायची आहे ते आता व्हिडिओतून आपण सविस्तर पाहूया। KYC ही सरकारने सांगितल्याप्रमाणे आता दरवर्षी जून महिन्यात सर्व पात्र महिलांना करावीच लागणार आहे, तरच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। तर अपडेट काय आहे, तर एकत्र तुम्हाला 6000 रुपये मिळणार आहेत। कोणाला मिळणार, कधी मिळणार ते पाहू। 6000 कोणाला मिळणार, तर ज्यांचे हप्ते बाकी आहेत, म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या महिन्यांचे ज्या महिलांना अगोदर KYC केली आहे त्या पात्र आहेत तरीही त्यांचा हप्ता त्यांना मिळालेला नाही, अशा महिलांना सर्व महिन्याचे मिळून 6000 रुपये मिळणार आहेत। या महिलांचे हप्ते का थांबले, तर त्यांनी KYC केलीच नाही। काहींनी KYC केली परंतु त्यात त्रुटी आढळून आल्या, अशा महिलांचे पैसे बंद झालेले आहेत। तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, जो आपल्या व्हिडिओचा महत्त्वाचा विषय आहे। ई-KYC विंडो पुन्हा उघडणार। 2025ला जो शासन निर्णय होता त्या GR मध्ये काय सांगितले होते की तुम्हाला दरवर्षी KYC करायची आहे। जून आणि जुलै या 2 महिन्यात KYC करणं अनिवार्य आहे। ही KYC आता सर्वच महिलांना करायची आहे। आता काही महिला म्हणतील आम्ही अगोदर KYC केली आहे, आमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरळीत सुरू आहे, मग आम्ही ही KYC पुन्हा करायची का? तर हो, कारण ही नवीन वर्षाची KYC आहे। सर्वच महिलांना KYC करायची आहे। ज्यांची KYC चुकली, काहींनी केलीच नाही, अशांसाठी पुन्हा ही संधी आहे। तुम्ही ही KYC करा। KYC कधी सुरू होईल आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगतच राहणार आहोत। पैसे महिलांना कधी मिळणार, तर शासनाचा निर्देश काय आहे, दर महिन्याच्या 10 तारखेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप केला जाणार। तसेच मे महिन्याचाही हप्ता बाकी आहे। आता मे महिन्याचा हप्ता या जूनच्या 9 किंवा 10 तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो। तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस कशी आहे हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर सुरुवातीला अधिकृत पोर्टलवर जा। म्हणजे अधिकृत पोर्टल म्हणजे ladkibaheen.maharashtra.government.in या वेबसाईटवर जा। या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका, लॉग इन करा आणि तिथे आतापर्यंत तुम्हाला या योजनेचे किती हप्ते मिळाले हे दिसते। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा।